म्हणजे बघा, त्यांच्या जागी कोणीही असतं तरी हेच केलं असतं, नव्हे ते करावंच लागलं असतं. दुसरा पर्याय तरी होता कुठं? मित्र हो, एखाद्या माणसाला जेव्हा आपली सही करता येत नाही ना, तेव्हा तो संबंधित कागदावरती आपल्या अंगठ्याचा ठसा उमटवतो. शिकलेले लोक त्यांना अंगठाछाप, अंगठे बहादर असं काही काही म्हणून हिणवत असतात, पण ते तरी काय करणार बिचारे? त्यांचं शिक्षणच झालं नाही, त्यांना सहीच करता येत नाही, मग ते अंगठ्याशिवाय दुसरं काय देणार? अशिक्षित लोकांना आपला अंगठा उमटल्याशिवाय पर्यायही नसतो काही. अर्थात आता अशा मंडळींची संख्या खूप कमी झालेली आहे. अहो, नव्या पिढीतली तरुण अगदी काही ना काहीतरी शिकलेले असतात, त्यामुळं ते स्वतः सही करू शकतात. म्हणजे कमीत कमी ते आपली सही करण्या एवढं तर नक्की शिकलेले असतात. पण जेव्हा एखादा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी सही करण्याऐवजी अंगठा उठवत असेल तर ते नक्की विचित्र वाटेल आणि मग त्याची चर्चा होणारच. आणि नेमकं हेच घडले बघा उत्तर प्रदेशात. बलिया जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्याची ही अजब घटना आता मोठ्या चर्चेचा विषय सुद्धा बनून गेली. बैरिया इथले उपजिल्हाधिकारी आलोक प्रताप सिंह यांना रजा पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रजेचा एक अर्ज पाठवला, रजा मागणीचा. या रजेच्या अर्जावर मात्र त्यांनी आपली सही करण्याऐवजी आपल्या अंगठ्याचा ठसा उमटविला. म्हणजे बघा, खरं तर हे सगळं ऐकायला आणि पाहायला आपल्याला एक काहीतरी असं विचित्र वगैरे असं काहीतरी वाटून जातं, पण त्यांनी असं का केलं हे समजल्यावर मात्र आपणही निरुत्तर होतो. त्यांचे जिल्हाधिकारी सुद्धा असेच निरुत्तर झाले असतील. उपजिल्हाधिकारी आलोक प्रताप सिंह हे शासकीय निवासस्थानामध्ये राहतात. त्यांचे वडील सुद्धा तिथंच होते. त्यांनी पाळलेला अमेरिकन बुली या जातीचा कुत्रा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वडिलांना सारखा त्रास देत होता. आपल्या वडिलांना कुत्र्यापासून वाचविण्यासाठी आणि त्याला पकडून ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे या आलोक प्रताप सिंहांनी काही प्रयत्न केला. त्या पकडण्यासाठी ते जेव्हा पुढे सरसावले तेव्हा याच कुत्र्यानं त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्यानं त्यांच्या दोन्ही हातांना कडाडून चावा घेतला. उपजिल्हाधिकारीच्या दोन्ही हातांना खोलवर अशा जखमा झाल्या. या जखमा खोलवर असल्यामुळं रक्तस्राव सुद्धा लवकर थांबताना दिसत नव्हता. जिल्हाधिकारी यांच्याकडं त्यांनी जो रजेचा अर्ज केलाय ना, त्या अर्जातच त्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे. त्यांनी आपल्या या रजा मागणीच्या अर्जामध्ये म्हटलं, पाळीव कुत्र्यानं दोन्ही हातांना चावा घेतल्यामुळं खोल जखमा झालेल्या आहेत. डॉक्टरांनी उपचार केले असले तरी रक्तस्राव थांबत नाहीये. मी माझ्या हातानं दैनंदिन काम करण्यास किंवा कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यास असमर्थ आहे. त्यामुळं 6 मार्च ते 13 मार्च अशी 8 दिवसाची रजा मंजूर करावी. रजेच्या अर्जावर देखील त्यांनी सह्याऐवजी अंगठा दिलेला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांना हे अगदी नाइलाजास्तव करावं लागलं. म्हणजे बघा, त्यांच्या जागी कोणीही असतं तरी हेच केलं असतं, नव्हे ते करावंच लागलं असतं. दुसरा पर्याय तरी होता कुठं? पण तरी सुद्धा उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या स्वाक्षरीच्या जागी आपल्या अंगठ्याचा ठसा उमटवावा लागला, याची मोठी चर्चा होऊ लागली. अहो, या घटनेच्या बातम्या सुद्धा प्रसारमाध्यमातून झळकल्या, सोशल मीडियावरून सुद्धा व्हायरल झाल्या. आणि लोकांचं तर काय हो, लोकांच्या चर्चेसाठी एक नवा आणि एक आगळा वेगळा म्हणजे जरा हटके असा विषय मिळाला. नेहमीपेक्षा काही वेगळं घडलं की चर्चा तर होत असते आणि ही घटना तर अशी, त्यामुळं या घटनेची चर्चा तर होणारच.